संघर्ष करण्याची प्रेरणा देणाऱ्या सगळ्या महामानवांना माझा अभिवंदन आणि इथे उभ्या असलेल्या तमाम लोकांना आणि तसंच भारतातल्या सगळ्या लोकांना आजच्या रमाई जयंतीच्या खूप 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 शुभेच्छा। आजच्या कार्यक्रमाच्या अशोक वाटिका प्रेरणा भूमी ट्रस्ट आणि त्याच्या महिला संघाने आयोजित केलेल्या रमाई जन्मोत्सव सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा लीलाताई सहस्रबुद्धे, तसंच आजच्या विचार मंचावरती उपस्थित असलेले भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष PG वानखेडे साहेब आणि आजच्या मंचावर उपस्थित असलेले भारतीय बौद्ध महासभा, वंचित बहुजन आघाडी, समता सैनिक दल मी सगळ्यांची खरंच नावं घेत नाही आणि आता मला माहिती आहे की हा कार्यक्रम बहुतेक प्रबुद्ध भारतवरनं लाईव्ह होतोय आणि म्हणून मी खरं या निमित्ताने सगळ्यांना म्हणतेय की जरा आपण प्रत्येकाची नावं घ्यायचा एक पायंडा थोडा मोडला तर आपल्याला विचार व्यक्त करायला जास्ती वेळ मिळेल आणि मी सगळ्यांना एक विनंती करते की आपण ह्या गोष्टी थोड्याशा बदलता आल्या तर निश्चित करूया। रमाई जयंतीच्या कार्यक्रमाला जाणं हे कायमच एक खूप अभिमानाची गोष्ट असते, कारण ज्या एका व्यक्तीने केवळ बाबासाहेबांचा संसारच नाही शोधला, ते परदेशीमध्ये असताना संपूर्णपणे त्यांनी सुरू केलेली कामं सांभाळली, इतकंच नाहीये तर संपूर्णपणे बाबासाहेबांच्या वैचारिक प्रवासामध्ये त्यांचं प्रचंड योगदान आहे। दरवेळेला रमाई जयंतीच्या कार्यक्रमाला जाताना मला पुन्हा पुन्हा असं जाणवत राहतं आणि हे मी इथे मोकळेपणाने अशासाठी मांडतेय की आपल्याला एखाद्या माणसाचं कौतुक करायची सवय झाली की आपण कुठल्याही टोकापर्यंत जाऊन पोचतो आणि त्यावेळेला आत्ता कुठल्याही नेत्याची माझ्यासकट कोणाची ही जेव्हा सावित्रीबाईंची किंवा रमाईंची तुलना केली जाते तेव्हा असं वाटत राहतं की आपण त्या दोन महान व्यक्तिरेखांच्या जवळपास पोचण्यासारखं आपण काहीच केलेलं नाहीये। आधी माझ्या आधी कार्यक्रमाच्या आधी नागसेन चावदेकर आणि रत्नाताई खरात म्हणजे नागसेन चावदेकरांनी सुजातवरचं लिहिलेलं गाणं जे रत्ना खरातांनी सादर केलं, आई म्हणून ते गाणं ऐकताना मला खूप छान वाटलंय। कुठल्याही आईला आपल्या लेकरांचं कौतुक ऐकायला बसं वाटतं। फक्त माझी सगळ्या आंबेडकरी जलसा करणाऱ्या सगळ्या भीम गायकांना एक खूप मनापासून विनंती आहे की बाबासाहेब काय किंवा रमाई काय, ज्योतिबा फुले काय किंवा सावित्रीबाई काय, त्यांच्या उंचीपर्यंत त्यांची जी विचारांची, त्यांची त्यागाची, त्यांचा ज्या पद्धतीने त्यांनी समाज बांधत नेला, कार्य केलं आणि स्वतःचं संपूर्णपणे आयुष्य त्याच्याकरता वाहून घेतलं, त्यांच्या नखापर्यंत सुद्धा पोचण्याची ताकद आमच्यामध्ये नाहीये आणि त्यामुळे आपलं प्रेम आहे हे मान्य, पण तरी ह्या चार उत्तुंग व्यक्तिमत्वांशी तुलना करणं जरा टाळा अशी माझी सगळ्या गीतकारांना मनापासून अगदी विनंती आहे। तुमच्या प्रेमाचा पूर्णपणे आदर करून मी हे आवर्जून मांडते। आपण जेव्हा एखाद्या कामाबद्दल बोलत असतो, एखाद्या व्यक्तीची जयंती साजरी करत असतो, तेव्हा त्या व्यक्तीने काय प्रकारच्या काळामध्ये कुठली साधनं हाताशी असताना, आर्थिक परिस्थिती काय असताना आणि सगळ्यात अजूनही समाजामध्ये प्रतिकूल परिस्थिती असताना जो संघर्ष केला, जो झगडा दिला, बाबासाहेब परदेशात असताना किंवा ते त्यांच्या राजकीय आयुष्यात व्यस्त असताना त्यांच्या विचारांबरोबर समाजाला पुढे नेण्यासाठी सातत्याने एक स्वतःचं योगदान देत राहिलं, ते आपण सगळ्यांनी खूप समजून घेण्याची गरज आहे। ज्या परिस्थितीमध्ये रमाईंनी आयुष्य जगलं, ज्या परिस्थितीमध्ये त्यांनी संसार सांभाळला, ज्या परिस्थितीमध्ये त्यांनी घरी येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला मायेने समजावून घेतलं, त्यांची उठबस केली, या सगळ्या परिस्थितीकडे जर आपण बघितलं तर आपल्या असं लक्षात येतं की त्याच्यापेक्षा कितीतरी सुखवस्तू जीवन आज आपण जगतोय। आपण कितीतरी चांगल्या परिस्थितीत आहोत, आर्थिक परिस्थितीत आहोत, जगण्या मरण्याचा संघर्ष आपल्या आयुष्यातला खूप कमी झालेला आहे, आपल्यावरती कधी हल्ले होतील, आपण कधी असुरक्षित होऊ ही भीती आपल्या मनात आता राहिलेली नाहीये। त्यामुळे आता आपण ज्या काळामध्ये जगतोय त्या काळामध्ये रमाईंना करावा लागलेला संघर्ष, रमाईंच्या मनातली अस्वस्थता, रमाईंच्या मनामध्ये सारखी असलेली भीती, त्या भीतीखाली आज आपल्याला जगावं लागत नाही।
आज आपण खूप सुरक्षित संपन्न आयुष्य जगतोय आणि मग आज जेव्हा आपण रमाई जयंती साजरी करतोय तेव्हा आपल्या प्रत्येकीला हा प्रश्न विचारायचा आहे की मी खरंच रमाई जयंती साजरी करताना केवळ भावनिक पातळीवरती ती साजरी करतेय का रमाईंनी जेवढा स्वतःचं आयुष्य समाजाकरता वाहून घेतलं त्यातलं 1% जरी आपण प्रत्येकाने समाजाकरता केलं तरी मला असं वाटतं की आपण कुठल्या कुठे पोहोचू. आणि हे मला फक्त इथे उपस्थित असलेल्या माझ्या मैत्रिणींना म्हणायचं नाहीये, हे माझ्यापेक्षा जास्ती प्रकर्षाने मला इथे उपस्थित असलेल्या सगळ्या बौद्ध बांधवांना आणि वंचित बहुजन आघाडीच्या सर्व पुरुष कार्यकर्त्यांनी म्हणायचंय. मागे मी एकदा असं कधीतरी म्हटलं होतं की रमाई जयंतीच्या कार्यक्रमाला जायचं काही वेळेला मला जीवावर येतं आणि सुजातने विचारलं होतं का, आणि मी त्याला म्हटलं होतं काय आहे ना, महिलांचा कार्यक्रम असला तरी पुरुष भाषण करणं काही सोडत नाही आणि पुरुषांनी भाषण करताना प्रत्येक जण काय सांगत असतं तर समोर बसलेल्या सगळ्या महिलांना सांगत असतात की रमाईंसारखी तुम्ही त्यागमूर्ती व्हा. पण आपण नाही ना बाबासाहेब आंबेडकर होण्याचा प्रयत्न करत. तेव्हा हे जे काही त्यागमूर्ती होण्याचं सगळं बंधन आणि कायम समाजासाठी त्याग करण्याचं एक जे ओझं सगळ्या तमाम महिलांच्या वरती टाकलं जात आहे ते आपण टाकणं शोधूया आणि आपण प्रत्येकाने बाबासाहेबांनी किंवा रमाईंनी जे काही आदर्श घालून दिलेले आहेत त्या आदर्शाच्या वाटेवरती आपण प्रत्येकाने चालण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यात हा स्त्री पुरुषांनीही करायचा असतो, संघर्ष स्त्री पुरुषांनी करायचा असतो, वैचारिक वाटचाल हाही जोडीने बरोबर करायचा असतो, राजकीय सक्रिय सहभाग हाही दोघांचा मध्ये असतो. आणि हे जेव्हा दोघं बरोबरीने करत जातात तेव्हा मला असं वाटतं की केवळ समाजातच नाही तर इथल्या संपूर्ण विषमता मानणाऱ्या समाजासमोर एक आपण अत्यंत ताकदवान आव्हान उभं करू शकतो आणि ते करण्याची पूर्णपणे ताकद आणि ते करण्याची इच्छाशक्ती आज फक्त फुले आंबेडकरी समूहामध्ये आहे हे मला प्रकर्षाने जाणवतंय. मला प्रेरणाभूमी ट्रस्टचे मनपूर्वक अभिनंदन करायचे. त्यांनी प्रास्ताविकातच सांगितलं की आतापर्यंत आम्ही हा कार्यक्रम हा केवळ धम्माचा विचार मंच म्हणून करत आलो, राजकारणापासून आपण हा कार्यक्रम बाजूला ठेवला, पण येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांनी यावेळेला प्रथमच या कार्यक्रमासाठी मला आमंत्रण दिलं. याच्याबद्दल मी सगळ्या संयोजकांचे मनपूर्वक आभार मानते. पण मला असं वाटतं की येणारी लढाई ही फक्त लोकसभेची लढाई नाहीच आहे. येणारी लढाई हे आपल्याला आतापर्यंत बाबासाहेबांनी जे काही दिलं ते सगळं टिकवण्याची लढाई आहे आणि ते टिकवण्यासाठी आपला संघर्ष आहे. निवडणुका होत राहतात पण काही वातावरण निर्मिती व्हायला लागलेली आहे, वातावरण झालेलं आहे. तिथे आपल्या संविधानाचंच अस्तित्व टिकेल की नाही, बाबासाहेबांनी आतापर्यंत आपल्याला जे काही दिलं ते टिकेल की नाही, किंवा ते टिकवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल ह्याचं चिंतन करण्याची गरज आहे. आज तुम्ही एक लक्षात घ्या, मला असं वाटतं की हे सातत्याने बोललं जात आहे की पुन्हा बीजेपी निवडून आली तर ते संविधान रद्द करतील. संविधान पूर्णपणे रद्द करणार नाही, कारण संपूर्ण आंतरराष्ट्रीय समूहामध्ये बाहेरच्या देशांमध्ये त्यांची काय छितू होणार आहे हे त्यांना पूर्णपणे त्याच्यामध्ये माहिती आहे. त्यामुळे ते धाडस ते करणार नाही, पण आपल्याला हक्क देणारी, आपल्याला माणुसकी देणारी, आपल्याला सन्मानाने स्वतःचा आत्मसन्मान जगवत या देशामध्ये राहता येण्याची, हजारो वर्षाची गुलामगिरी आणि विषमता संपवणारी, प्रत्येकाला हवा तो व्यवसाय, हवा ते शिक्षण, हवं ते राजकारण करण्याची संधी देणारी जी घटनेतली कलमं आहे ती हळूहळू काढली जातील. संविधानाचं स्वरूप तसंच राहील, पण संविधानाची आतली कलमं जी होती ती बदलली जातील आणि आपल्या हातातनं एक एक काम काढून घेतलं जाईल. आज हा राजकीय प्लॅटफॉर्म म्हणून आज जाहीर केलाय म्हणून मला तुमच्यासमोर काही मुद्दे उदाहरणं दाखल द्यावेसे वाटतात. बाबासाहेबांनी संविधान लिहिताना त्याच्यामध्ये भारत हे संघराज्य केलं होतं. संघराज्य का म्हटलं होतं? संघराज्य म्हटलं होतं कारण भारत हा प्रचंड मोठा देश आहे. त्याच्यात भौगोलिक विविधता आहे, धार्मिक विविधता आहे, सांस्कृतिक विविधता आहे,
जातींचे अनेक ठिकाणच्या अनेक राज्यांमध्ये वेगवेगळ्या जाती आहेत, भाषा वेगळी आहे, खाद्य प्रत्येक राज्याला त्याचे निर्णय घेण्याचे अधिकार मिळावे हा त्यांचा भाग होता. आतापर्यंतची आपली देशाची कर रचना अशी होती. कर म्हणजे टॅक्स. हे किती जणांना माहिती आहे? जरा हात वर करा की. आपल्यापैकी किती जण कर भरतो? सगळे भरतो, बरोबर आहे. आपण घरपट्टी भरत असतो. अगदी आपण 5 रुपयाचा साबण विकत आणला तरी सुद्धा त्याच्यावरती आपण कर भरलेला असतो. त्यामुळे या देशाचं जे उत्पन्न आहे त्या देशाचं उत्पन्न ज्या नागरिकांच्याकडनं कर आलेला आहे त्या नागरिकांच्याच वरती खर्च व्हावं अशी संकल्पना आहे जी बाबासाहेबांनी मांडली होती. आता तुम्ही गंमत बघा. बाबासाहेबांनी घटना लिहिताना नागरिकांच्या आयुष्याचे जे जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत, शिक्षण आहे, पाणी आहे, शेती आहे, रोजगार आहे, आरोग्य आहे, हे सगळे प्रश्न राज्य सरकारवरती सोपवले होते की ह्या गोष्टींवरती काय काय सुविधा निर्माण करायच्या, त्याचा निर्णय कोणी घ्यायचा तर तो राज्य सरकारने घ्यायचा. आपण भरलेला कर महाराष्ट्र सरकारकडे जमा होत होता आणि महाराष्ट्र सरकार त्याच्यातनं खर्च करत होते. प्राथमिक आरोग्य केंद्र चालवत होते, शाळा चालवत होते, जिल्हा परिषदेला निधी देत होते, महानगरपालिकेला देणं त्याच्यामध्ये चालू होत्या. जीएसटी नावाची कर आकारणी सुरू केल्यापासून आपण दिलेला सगळा कर जातो केंद्र सरकारकडे, मोदी आणि अमित शहाच्या ताब्यामध्ये. राज्य सरकारकडे पैसा उरत नाही. आपली अपेक्षा असते की आपण निवडून दिलेल्या महाराष्ट्राच्या सरकारने आपल्यासाठी खर्च करावा, तो होत नाही. आणि आज पैशासाठी, विकास कामांसाठी भारतातल्या प्रत्येक राज्याला कोणाकडे जावं लागतं? मोदी अमित शहाकडे जावं लागतं. त्या योजनांना पैसा मिळत नाही. जिथे भाजप धार्जिणं सरकार आहे तिथे पैसा खर्च होतो, जिथे भाजप धार्जिणं सरकार नाही तिथे पैसा खर्च होत नाही. अगदी ग्रामीण भागामध्ये प्रचार करताना कायम लोक म्हणतात की ताई जिल्हा परिषदेच्या एवढ्या योजना आहेत पण आम्हाला काहीच लाभ मिळाला नाही. इथे संगीताताई बसलेल्या आहेत, जिल्हा परिषदेच्या त्या अध्यक्ष आहेत आणि त्या इतक्या हताश झालेल्या असतात. त्यांचं म्हणणं असतं ताई आपल्याकडे एखाद्या योजना करता जवळजवळ 12-13 हजार अर्ज येतात, कारण आपला समूह खूप वंचित आहे, पण आपल्याकडे जेमतेम 400-500 लोकांना काहीतरी देण्याची निधी प्राप्त होतो, तो मला पुन्हा 7 तालुक्यांमध्ये वाटावा लागतो. हे आपलं का होतं? कारण राज्यात आपलं सरकार नाही आहे. त्यामुळे हा जसा घटनेमध्ये असलेला राज्यांना अधिकार देण्याचा जो बाबासाहेबांनी व्यवस्था केली होती ती यांनी पार्लमेंटमध्ये कायदा करून बदलून टाकली. तेच उद्या आपल्या विषमतेच्या संदर्भात होणार आहे, तेच आपल्या हक्कांच्या संदर्भात होणार आहे, तेच आपल्या स्वातंत्र्याच्या संदर्भात होणार आहे. आणि आपल्याला आत्तापर्यंत जो काही आत्मसन्मान मिळाला, सुरक्षितता मिळाली, संरक्षण मिळालं, हवं ते शिकण्याची सुविधा मिळाली, त्या सगळ्या गोष्टी हळूहळू काढून घेतल्या जातील, किंबहुना काढून घेतल्या गेलेल्या आहेत. इथल्या शाळा आणि इथली विद्यापीठं जी सरकारी अनुदानावरती चालत होती तिथे आरक्षण होतं. जी शाळा किंवा महाविद्यालय सरकारी अनुदानावरती चालतात त्यांचा सगळा खर्च हा सरकार करतो. त्यामुळे आपल्या मुलांना अगदी चांगला अभ्यासक्रम असला तरी जेमतेम 5 किंवा 6 हजार रुपये फी भरून आपल्याला शिक्षण घेता येतं. आता सरकारने काय केलंय? सरकारने खाजगी विद्यापीठं काढली. खाजगी विद्यापीठं काढली की त्यातलं आरक्षण संपतं. हे माहिती आहे सगळ्यांना. खाजगी शाळांमध्ये, खाजगी विद्यापीठांमध्ये आरक्षण लागत नाही. हळूहळू शाळांना आणि विद्यापीठांना दिलेला निधी कमी करत चाललाय. म्हणजे होतं काय? आपली पोरं शिकतात, आपणच पोरांना शिकायला लावतो, आपणच पोरांना स्वप्न दाखवतो की चांगला शिक, डॉक्टर हो, इंजिनियर हो, वकील हो. अगदी स्वतंत्र व्यवसाय करायचा नसेल तर निदान शिकून स्पर्धा परीक्षांना बस, कुठेतरी तलाठी हो, जिल्हा परिषदेमध्ये लाग, महानगरपालिकेमध्ये लाग, सरकारी नोकरीमध्ये लाग. पोरांना सरकारी नोकरीमध्ये लाग हे लागण्याचं स्वप्न आपण दाखवतो का नाही दाखवतो? दाखवतो ना. आपल्यापैकी सगळे आई वडील स्वप्न बघत असतात की आपली पोरं शिकतील आणि आपण तहसील कार्यात गेलो की आपल्या तिथल्या तहसीलदाराचा रुबाब आपण पाहत असतो, तलाठ्याचा रुबाब पाहत असतो, ग्रामसेवक आपल्याला काय उत्तरं देत असतो, सरकारी अधिकारी आपल्याला काय सांगतो हे आपण पाहत असतो. आणि तसं होण्याची आपल्या मुलांची स्वप्न आपण सगळ्या आया म्हणून बघत असतो.
आत्ताच नुकता तलाठी नोकरीच्या संदर्भात काय झालं तुम्ही सगळ्यांनी पाहिलं. तलाठी नोकरीची जाहिरात दिली. एकट्या महाराष्ट्रातनं जवळजवळ 8 लाख मुलांनी त्याच्याकरता अर्ज भरती केली. 1,000 रुपये फी भरली होती. 8 लाख इंटू 1,000 कोणाला ज्यांच्याकडे मोबाईल त्यांनी गणित करा. माझं गणित कच्चं आहे, मी नाही हिशोब करत बसला. पण एवढे पैसे सरकारच्या तिजोरीत जमा झाले आणि मग पेपर फुटला म्हणून ती परीक्षा रद्द केली. पैसे कोणाच्या खिशातनं गेले? तुमच्या खिशातनं गेले. 14 साली तुम्हाला 15 लाख रुपये देण्याचं आश्वासन मिळालं होतं. 15 रुपये तरी मिळाले सरकारकडनं. आता पोरांना नोकरीच्या आशेखाली तुमच्या खिशातनं 1,000 रुपये गेलेले. हे का होतंय? कारण संविधानातल्या ज्या काही तरतुदी होत्या त्या हळूहळू बदलत चालल्या आहेत आणि लोकसभेची निवडणूक ही केवळ बाळासाहेबांची व्यक्तिगत निवडणूक नाहीये, तर ती संपूर्ण भारतभर संविधान टिकवण्याची निवडणूक होणार आहे आणि ह्याच्यासाठी आपण कटिबद्ध राहण्याची गरज आहे. आणि ही फक्त बाळासाहेबांची निवडणूक नाहीये. या वर्षामध्ये अकोल्यामध्ये आपण 4 निवडणुका बघणार आहोत. आता लोकसभेची होईल, त्याच्या पाठोपाठ ऑक्टोबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. पश्चिम अकोल्यामध्ये लोकसभेबरोबरच विधानसभेची पण निवडणूक होणार आहे. त्याच्या पाठोपाठ महानगराच्या 2 वर्ष लाभलेल्या निवडणुका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका या सुद्धा नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यामध्ये होणार आहेत. या सगळ्या निवडणुकांमध्ये बाबासाहेबांनी भारताला दाखवलेलं स्वप्न, बाबासाहेबांनी भारताला दिलेला आशावाद, बाबासाहेबांनी भारताला दिलेली सुरक्षितता, विकासाची संधी, आत्मसन्मान हे संपवण्यासाठी जो पक्ष बसलेला आहे त्या पक्षाला या 4ही निवडणुकांमध्ये आपण अकोल्या बाहेर घालवायचं आहे. हा पण आणि हा निर्धार आजच्या रमाई जयंतीच्या निमित्ताने आपण सगळ्यांनी करण्याची गरज आहे. ज्या एका स्वप्नासाठी, ज्या एका विचारधारेसाठी, ज्या एका वैचारिक वारसा घेऊन डॉक्टर बाबासाहेबांनी आणि रमाईंनी स्वतःचं आयुष्य वाहून घेतलं होतं, ते स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. आपण कोणीही त्यांच्या इतके एकटे सक्षम नाही, पण आपण जर सगळेजण संघटितरित्या एकत्र राहिलो, आपापले मतभेद बाजूला ठेवले आणि बाबासाहेबांचं स्वप्न पूर्णकरता आपण एकत्र यायचंय हे जर ठरवलं, तर मला खात्री आहे की आपण काहीही करू शकतो. हा आशावाद व्यक्त करून मी आज तुमची रजा घेते. रमाई जयंतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा.